माय फर्स्ट व्लॉग. हाय, मी आहे शुभांगी आणि इथे तयारी चालू आहे होळीच्या स्वयंपाकाची, म्हणजेच पुरणपोळी आणि कटाची आमटी. आणि हे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात होळीच्या दिवशी पुरणपोळी ही कंपल्सरी आहे. आणि मी इथे तयारी करते आहे कटाच्या आमटीची. कटाची आमटी मला पुरणपोळीपेक्षा भातावरती आणि त्याच्यावरती मेथीची भाजी आणि कुरडई, हा 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 हे खूप आवडतं, खूप कॉम्बिनेशन. आणि त्यासाठीच मी पुरणपोळीची नाही तर मी कटाच्या आमटीची वाट बघत असते होळीच्या दिवशी. आणि तिकडे माझी आई बनवते आहे पुरणपोळीचं तयारी, कारण की माझ्या आईला अजून कुकरवाली पुरणपोळीचं ते सारण बनवता येत नाही, त्यामुळे ती ट्रेडिशनल वे पातेल्यातलंच पुरण बनवते आहे. आणि ती मला म्हणत होती माझा हात फक्त दिसू दे, मी नको. तिथे खाली होळीची तयारी करत होते. मी यूट्यूबवर गेला 1 महिना शॉर्ट व्हिडिओज पोस्ट करते आहे आणि त्यानंतर मला थोडासा कॉन्फिडन्स आला आहे, त्यामुळे मी हा फर्स्ट व्लॉग बनवते आहे. आणि त्यात पण मी असा चेहरा वगैरे दाखवून अजून तरी शूट करायचं ठरवलं नाही आहे, त्यामुळेच आता घरी रेसिपीज दाखवते आहे. आणि आय नो सगळ्या प्रो आहेत पुरणपोळीमध्ये आणि आमटीमध्ये, कारण की आता ते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं असं जीवकी आहे पुरणपोळी, त्यामुळे ते आलंच पाहिजे असं काहीकांचं मतच असतं की अरे नाही, या बाईला ही पुरणपोळी आलीच पाहिजे तरच ती सुगरण. आणि इथे माझी आई पुरणपोळी बनवते, कारण की मला पुरणपोळ्या येत नाहीत, सॉरी, काय करणार, पण शिकायची आहे मला. माझी आई म्हणते मला पराठे येतात तर मला पुरणपोळी पण येऊ शकते. सो बघूयात, कधीतरी ट्राय करूयात नक्कीच. आणि पुरणपोळी आणि साजूक तूप. पण तसं बघायला गेलं तर आपल्या आयाच खूप छान पुरणपोळ्या बनवतात, बेस्ट. आईचा जी पुरणपोळी येते ती शक्यतो नवीन पिढीला यायला जरा वेळ लागतो असं मला वाटतं. आणि ते मी तयार केले होते बिना कांदा आणि लसूणची बटाटा भाजी. मग मी ते पापड आणि कुरडई तळून घेतली. फार फास्ट केलं, कारण की 7 वाजून गेले, कारण खाली सोसायटीत 7 वाजता होळीची पूजा करणार असं चाललं होतं, त्यामुळे ही गडबड. आणि गडबडीत मी पुरणपोळीच्या पूर्ण ताटाचा शूट घ्यायला विसरले आणि शॉर्ट व्हिडिओसाठी जी पुरणपोळीचं केलं होतं तीच मी ॲड केली पुढे, नक्की बघा. आणि ते दादा आयफोन आहे त्याच्याकडे, त्यामुळे हे दाखवत होतं मला मून, फुल मून. आणि ही आहे आमची गोंडोली, आमची सोसायटीची गोंडोली. आणि ज्या दिवशी मी पोस्ट करते त्या दिवशी आहे धुलवड, त्यामुळे धुलवडीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग.